भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिन वाट तुझी, पाहे रात्रंदिन वाट तुझी. पहा, या वारकऱ्यांना ओढ लागलेली आहे ते पंढरपूरच्या विठ्ठलाची. आणि ही ओढ, ही आस यांची पावलं पुढं पुढं खेचत आहेत. आणि हे तहान भूक पूर्ण अगदी विसरून जातात, पाऊस पाणीही विसरून जातात. आणि केवळ विठूचीच ओढ आहे. विठ्ठल चरणी जाऊन नतमस्तक व्हायचं आहे. आणि या उद्देशानं हे वारकरी सगळे भक्त भाविक पहा, देहभान हरपून देहभान विसरून चालत आहेत विठूचरणी लीन होण्यासाठी. वाले चला. शिराळा येथून निघालेली ही गोरक्षनाथ दिंडी इस्लामपूर या शहरामध्ये पोहोचलेली आहे. आणि पहा, इथल्या लोकांचा उत्साह पहा किती. अगदी लहान थोर, महिला, अबाल, वृद्ध सगळेच या वारीमध्ये सामील झालेले आहेत आणि अगदी तल्लीन झालेले आहेत. भावभक्तीत अगदी डुंबून असे गेलेले आहेत. हा अश्व पहा माऊलीचा किती सुंदर असा आहे. आणि ही माऊली तुळशी वृंदावन घेऊन उभा आहे. पहा, अतिशय सुंदर रम्य असा हा सोहळा, डोळ्याचे अगदी पारणे फेडणारा असा.
दिवसभर एवढे वारकरी चालतात, पण शिणत नाही, थकत नाही. परत ती निसाण झाल्यावर, अंधार पडल्यावर तेवढ्याच उर्मीनं आणि जोशानं ते कीर्तन, प्रवचन आणि भजन करतात आणि मग त्यातच रममाण होऊन जातात. एवढी ऊर्जा देणारा कोण आहे? तो साक्षात विठ्ठल भगवंत आहे. आणि मग हा भगवंत त्यांना काय करत असतो? वारीमध्ये त्यांच्या सोबतच हा भगवंत असतो. कोणी इथं थकत नाही, दमत नाही. सावकाश सावकाश जाईल ड्रायव्हर, जरा सावकाश घ्या दर्शन. चला हॅलो पताकवाले, चला. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा.